चला बाबांची टीम त्वरित फिल्डिंगची विवरेचना करून घ्या. आपले अजूनही 11 प्रतिनिधी खेळाडू नाहीयेत का उपस्थित? असं काय असेल तर आयोजन कमिटीला सांगा तुम्ही, कारण आता टॉस झालाय. आता मात्र इथून उशीर करता कामा नये. 8 वाजलेत आणि कमीत कमी 8 वाजता तरी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला पाहिजे. आपण 2 तास डिलेज होत आहोत. दररोज आपण पाहतोय 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होता, 6 वाजता सर्व सामने चालू होत होते, परंतु आजच्या रात्रीला बराच उशीर झालाय. जवळपास 8 वाजले तरी देखील सामना सुरू नाहीये. काय करते तुम्ही बोलत बसा मग आम्ही ऐकत बसू गे खायला बुवा माणूस ते शेण बाबा बुवा माणूस चला बाबांच्या टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय आहे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि अजूनही तुमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाहीयेत. जर सर्व खेळाडू नसतील तर तुम्ही बॅटिंग घ्या, जेणेकरून सामना चालू राहील, कारण टॉस तुमच्या बाजूने लागलाय. बाबांची टीम लवकरात लवकर आपला जो काही डिसिजन आहे तो घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 11 खेळाडू अजूनही उपस्थित नाहीयेत. जिथे आम्ही 3 षटकाचा सामना खेळवला जाणार होतो, त्यानंतर पुन्हा एकदा बदल करण्यात आला. पहिला सामना आपण पाहतोय बाबांचे विपक्ष मोरबे या दोन टीम दरम्यान पहिली लढत पाहायला मिळेल. 40+ सर्व खेळाडू एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. शहराच्या या झगमगतात अनेक तारे चमकतात, पण जो अंधारातही स्वतःचा मार्ग शोधतो तोच खरा सुपरस्टार. आजच्या या हाय व्होल्टेज मॅच मध्ये प्रेक्षकांना फक्त चौकार षटकार नको आहेत, त्यांना तुमचा स्पिरिट बघायचा आहे. चेंडू सीमारेषा बाहेर जात असेल तर त्याला थांबवण्यासाठी झोकून द्या. कॅच जरी सुटला असेल तर खचून जाऊ नका. पुढच्या चेंडूवर विकेट घेण्याची ताकद ठेवा. क्रिकेट हा खेळ आकड्यांचाच नाही तर इम्पॅक्ट पाडण्याचा खेळ आहे. तशी इम्पॅक्ट पूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून होईल का? दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून मोरबे विपक्ष वाबंजे या दोन टीम दरम्यान पहिला सामना आपण खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. मोरबे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. काशीनाथ वाघे आणि नरेश फडके संघाचे संघनायक हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु वाबंजे टीमचा एक्झॅक्टली काय डिस्कशन आहे
तर सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला सामना दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे. मोरबे टीमचा 40 प्लसचा संघ खरं तर 12 खेळाडू आमच्यापर्यंत आलेत. बाबनजे आपला कोणता प्रतिनिधी असेल तर पाठवा, जेणेकरून सामन्याला आपण लगेच इथून सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आणि धर्मवीर आनंदिके साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन देऊन जातो मैदानाच्या दिशेने. पहिला सामना हो, पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर पहिल्याच बॉल वरती डबल अटेम्प्ट मध्ये पहिली विकेट. संघाचा संघनायक गोल्डन डकचा शिखरवून नरेश फडके मैदानाच्या बाहेर. बॅट्समॅन रेडी ठेवा. 8:06 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 4 षटकाचा सामना. पहिली 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर लगेच तुम्हाला दंडित केलं जाईल. एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. लेग बिफोर बाद नसणार आहे या स्पर्धेमध्ये. फाईन लेग रिझर्व मध्ये तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकत नाहीये. ऑन साईडला 6 खेळाडू तुम्ही ठेवू शकत नाहीये. जर ठेवलं तर डिरेक्टली पंच जो निर्णय देतील तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि योग्य तो निर्णय असेल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर विकेट आले. आता तिसऱ्या क्रमांकावरती नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जगदीश खोपकर. फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर सर्कलचं षटक घेऊन दशरथ या गोलंदाजाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पहिल्या बॉल वरती विकेट आली. ओव्हरपिच बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून बॉल निघून चाललाय सरळ. आपण पाहतो सीमा पार 4 रन. प्रल्हाद माफ करा गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिल्या बॉल वरती प्रल्हादने विकेट मिळवली. त्यानंतर हा चौकार जगदीश खोपकर यांच्या बॅटमधून. हो, हलक्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. विकेट किपर अगदी चांगलं पाहायला मिळते. विकेट किपिंग. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धाव संख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता स्ट्राईक रोटेट केली जाते. काशीनाथ मागे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. डावपुरा फलंदाज आहे नरेश फडके. आपण पाहिलं पहिला ओव्हरपिच बॉल लालच दिली होती प्रल्हाद या गोलंदाजाने आणि तिथून मात्र ऑन साईडला टार्गेट करायचं होतं. वायरिश लॉंगॉनला बीट करून फटका सजवायचा होता, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्या कारणामुळे शून्यावरती नरेश फडके माघारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 5 धावा सोडकारवरती लागलेत. हो, पहिला बॉल काशीनाथ मागे यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि शून्यावरती माघारी. त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी कीर्ती ठाकूर साहेबांचं इथं शुभागमन आपल्याला आपण पाहत आहोत अतिथी मंचावरती. त्यांच्या समोर त्यांचा सर्व मित्र परिवार सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक 2026 हे भव्य दिव्य शानदार पर्वामध्ये सहर्ष हार्दिक तुकाराम यांना आपण पाहणार आहोत. तुकाराम लुबेकर हे स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळते. 8:06 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 3 मिनिटं झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट न बॅट स्विंग तितकाच चांगला. टप्पा खाला तर वेग आपल्याला पाहायला मिळतो या बॉल वरती. कनेक्शन झालं नाही त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय.
डॉट बॉलची समाप्ती. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये प्रल्हादने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करण्यासाठी ओळखला जातो आणि ती गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. तुकाराम यांच्या बॅट मधून आपण पाहतोय अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल निघून चालला सीमा पार. 4 रन. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2-9. 8:10 झाले. 4 मिनिटांमध्ये षटक संपवलं. चला लगेच स्पीडअप करा. 4 षटकाचे सामने आहेत आणि आज टोटल 11 मॅचेस खरं तर आम्हाला खेळवायच्या आहेत. आज 40+ मेगा फायनल देखील खेळवली जाईल. 5 फिल्डर 38 षटकाच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत आणि एकच एंड करून सर्व सामने खेळवले जातील याच्याकडे देखील लक्ष असू द्या. थोडा टाइम देखील आयोजन कमिटीचा वाचेल. WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी लभेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपण जाणता राजा चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. टोटल धावसंख्या आपण पाहिली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 9 लागले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज कैलास गोंधली हे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रल्हाद या गोलंदाजाची आपण पाहिली. चला फिल्डिंगची व्यूहरचना लगेच करून घ्या. बाबाची टीम उशीर करू नका प्लीज. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रेडघर विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ धुंद्रे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस अनिवार्य आहे याच्याकडे लक्ष असू द्या. कैलास गोंधली या गोलंदाजाला आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. पहिले 2 विकेट अगदी सस्त्यामध्ये परतलेत. शून्यावरती आपण पाहिले आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिझर्व मध्ये इथे दूरवरून खेळाडू येतील बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा काढण्याचा अवधी होता आणि 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 4 षटकाचा सामना कमीत कमी 40-45 धावीचं आव्हान इथून सेट करावा लागेल कारण 360 मैदान आउटफील्ड फास्ट आहे या खेळपट्टीच्या आणि या खेळपट्टीवरती धावा अगदी चांगल्या रीतीने बनतात आणि त्यामुळे इथून मोरबे टीमला चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर पार्टनरशिप हळूहळू बिल्ड अप करणं खूप गरजेचं राहील या मॅच मध्ये. कारण सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर परतले. इथून मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती जे फलंदाज आहेत जगदीश खोपकर आणि तुकाराम याला आपण पाहतो आणि इथून मात्र सिंगल कंप्लीट 2 धावा कंप्लीट केल्यात. 3री धावेचा देखील प्रयत्न केला जात होता. कॉलिंग अगदी चांगले पाहायला मिळते. जगदीश खोपकर यांच्या माध्यमातून थांबवण्यात आलं तुकारामला. नाहीतर मात्र जोखीम इथे निश्चितरित्या पाहायला मिळाली असती. धावसंख्या 2 ने पुढे चालले. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले 2-13 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कैलास गोंधलेचा पुढचा बॉल. हो यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र यष्टीचित बाद. 3रा विकेटचा पतन. जगदीश खोपकर बॅक टू द डगआउट. आदरणीय सचिन शेठ घरत उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत चला लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवायचे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. मोरबी टीम जर एखादा बॅट्समॅन आउट होतोय तर मात्र त्वरित आपण बॅट्समॅन रेडी ठेवा जेणेकरून वेळ भरपूर झालाय वेळ वाचला जाईल. आज आपण खऱ्या अर्थाने 12 टीमचा पोल आहे आणि मेगा फायनल 40+ देखील आपल्याला आज उरकायचे. त्यामुळे जशी विकेट पडेल तसं आपण बॅट्समॅन रेडी ठेवा. याच दरम्यान आपण पाहतो खरं तर दिघोडे ग्रामपंचायत चे सरपंच कीर्तिनिधी हसुराम ठाकूर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याच्यानंतर वैभवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रतीक शेठ ठाकूर दिघोडे यांची देखील आपण उपस्थिती पाहतो. अतिथी मंचावरती सर्व मान्यवरांचा मी जाणता राजा चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. दुसरं षटक प्रगतीपथावरती धावसंख्या 3 विकेट गमावले. 13 धावा स्कोर कार्ड वरती मोठे 40+ टीमच्या. हो यावेळी ऑफसाइड ऑप्शन बॉल आपण पाहतोय. टप्पा काल तर सरळ राहिला बॉल
संडे पालकर सरांचा इशारा तो इट इज अ फेअर डिलिव्हरी बॉल चांगला आहे असं दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती प्रकाश वाघे त्यांना आपण खरं तर पाहतोय. पुन्हा एकदा ऑप्शन बॉल फेकण्याचा प्रयत्न अगदी लाईन लाईन चांगले पाहायला मिळते. कैलास गोंधली या गोलंदाजाचे आपण पाहतो. आदरणीय सचिन शेठ घरत, उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत, उद्योजक यमार राऊंड विकेट. कैलास गोंधलीला आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल थटवलाय आणि यावेळी गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न झाला. सिंगल कंप्लीट. दुसरी धाबेचा देखील प्रयत्न सफल होत असताना आपण पाहतो आणि 2 धाबेच्या मदतीनं धाव संख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 षटकाच्या अखेरीस बोर्बे 40+ टीम जाऊन पोहोचले 15-3 बाद. मास्टर आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय मोरबी 40+ संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 15. 3 विकेट बाहेर गेलेले आहेत. अजूनही 2 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे. टॉस जिंकून इकडे वावंजी संघानं पाटील 4 ओव्हर. अजूनही 2 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे आणि 15 धावा बोर्डावर. थोडासा धीमा गतीचा हा स्कोर आपल्याला तुम्हाला सर्वांना बघायला मिळतो. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. लेकिन चलते मैदान के अंदर इस बार 30 ओवर की पहली गेंद. एक बार उड़ा और पिच बॉल है. इस बार सामने मारा हुआ शॉट है लेकिन 2 खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं लेकिन तब तक गेंद को बाउंड्री लाइन के अंदर ही रोक लिया है. सामने स्ट्रोक था, बढ़िया से ट्रैक्शन लॉन्ग ऑन फेडर द्वारा, मगर इसी गेंद के ऊपर मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ मोरबी 40+ टीम का टोटल स्कोर पहुंचा हुआ है 17 के घर में 3 विकेट के नुकसान पे. ये शानदार भव्य दिव्य आयोजन आप सभी लोग देख रहे हैं. ग्रामस्थ मंडल खानाव और आई गांधी क्रिकेट संघ खानाव आयोजित जानता राजा चषक 2024. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थी, सटीक बॉल देखने को मिल चुकी है. बल्लेबाज ने इस गेंद को खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद हो चुकी है. तीसरा ओवर जारी है. गेंदबाजी इस बार देखा जाए हरिदास. इस बार टप्पा पीछे जरूर है. हवा में खेला हुआ शॉट है, कैच की संभावना लेकिन कोशिश थी लेकिन दूसरे के लिए पलटने जा रहे थे. लेकिन अब ये 40+ खिलाड़ी हो चुके हैं यानी कि ये अभी रन लेना, ये रन होने वाला था मगर इस बार फिटनेस भी थोड़ा सा डाउन हो जाता है. तो फिलहाल एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है. स्कोर पहुंचा है मोरबी 40+ का 18, 3 विकेट के नुकसान पे. वागे के लिए गेंद इस बार हवा में लॉक किया है. कवर पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाने की संभावना है लेकिन बॉल को पकड़ने के लिए खिलाड़ी दौड़ रहे और अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमारे का पार. नंबर मिलेगा 4. ठोको दीजिए. हो चुकी है. टोटल स्कोर है मोरबी 40+ टीम का भी इस बाउंड्री के बदौलत 22 यानी कि 22, 3 विकेट के नुकसान पे. 5वीं डिलीवरी सर्कल के अंदर आप देख सकते हैं. तो इस बार देखा जाए यहां 3 खिलाड़ी और बाकी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक ही. इस बार लॉब जोरदार किया है. लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद है. लपकने की कोशिश की थी कैच को लेकिन कैरी नहीं कर सके. लेकिन जब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन, मोरबी 40+ टीम का स्कोर आगे जा रहा है 24-24. बहुत ही शानदार खानाओं का मैदान और बढ़िया आयोजन नियोजन को आप देख रहे हैं. जानता राजा ट्रॉफी छत्रपति शिवाजी महाराज के नाम से, लेकिन हवा में गेंद शॉट पड़ने के ऊपर ओ लपका कैच एंड द बिग हिट नंबर इस बार 4था गॉल. तो स्पीडअप कीजिए. आपको विंध्य पानी की मांग मैदान के अंदर हुई है तो खिलाड़ियों को जल्दी पानी लेके जो 12 प्रतिनिधि वो भी जा सकते हैं.
और सभी 40+ खिलाड़ियों को सूचना हम ये दे रहे हैं कि आप समय के साथ चलिए, क्योंकि देखिए ये 6 का लॉट है, 10 मैचेस है और रात छोटी है, दिन अभी बड़ा होने जा रहा है। तो इससे पहले आप आपका पानी आप पीजिए, जो आपको चाहिए वो लीजिए, वो सवाल नहीं है, लेकिन समय के साथ आपको चलना ही पड़ेगा बगैर टाइम पास, क्योंकि आखिरी 6 गेंदें शेष, लास्ट ओवर शेष है। तो आखिरी 6 गेंदों के ऊपर कितने रन आएंगे ये देखना पड़ेगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, लेकिन मोरबे टीम के 4 विकेट गॉन हो चुके हैं। बहुत ही खानाओं का खूबसूरत मैदान। नेक्स्ट मैच आप सभी की आंखों के सामने हो जाएगा। हमारे आदित्य जी बताएंगे आपको अगला मैच किसी का है। ये श्रीडगर 40+ और धुंधरे 40+ का मुकाबला इस मैच के बाद। तो दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं कि इस इनिंग खत्म होने के बाद आपका टॉस करना है, तो इससे पहले आप हमारे मंच के ऊपर हाजिर हो जाए। हमारे मुख्य आयोजक करते संजय पाटिल साहब, इनके नेतृत्व में किया हुआ ये भव्य दिव्य आयोजन नियोजन। कल इस टूर्नामेंट का अंतिम दिन है, लेकिन चकाचौंध इस बार देखा जाए, दुधिया रोशनी में देखिए कितनी बहुत ही फ्लड लाइट, अच्छा ये मंच, 2 मैन ऑफ द मैच के लिए इस बार देखा जाए स्कूटी रखी हुई है, इतना परफेक्ट आयोजन नियोजन। लेकिन फिलहाल तो आखिरी 6 गेंदें शेष है। पारी का स्लॉग और जिसे हम कहते हैं डेथ और कहते हैं हनामारी का, और ऐसो में बल्लेबाज आक्रमण करते ज्यादा, और जोरदार इस बार देखा बैकफुट अगर पंच किया गया एक्स्ट्रा कर के ऊपर, लेकिन फील्डर वहां तैनात है, लेकिन मिलेंगे 2, और 2 रनों के साथ मोरबे 40+ टीम का स्कोर आगे जा रहा है 26-26। दफे वलपकर ये अंतिम ओवर है, और इस बार पुल किया है बैकफुट में जाकर, बॉडी का बैलेंस पीछे लेके चले गए, लेकिन डीप स्क्वेयर के ऊपर खिलाड़ी तैनात है। बढ़िया सेलेक्शन, अच्छा सेलेक्शन किया है फील्डर ने। ये सभी खिलाड़ियों ने अपने टाइम के तौर के ऊपर अच्छा क्रिकेट खेला हुआ है, लेकिन आज उम्र बढ़ने के बाद इस शरीर के लिए एक रन चाहिए, शरीर तंदुरुस्त होने के लिए एक रन चाहिए। तो इसी प्रकार 40+ के खिलाड़ी आज इस मैदान के ऊपर खेल रहे हैं। आपको पता है वैसे तो अगर 40+ नहीं होता इस रायगढ़ जिले के अंदर, तो इन लोगों का क्रिकेट कब बंद होने वाला था, लेकिन जिंदा रखा हुआ है। उनके अध्यक्ष हो जाए, उपाध्यक्ष, सभी और सभी खिलाड़ी ने अच्छा परफॉर्मेंस दे रहे। आखिरी गेंदें बची हुई मेरे हिसाब से इस ओवर की 4, लास्ट ओवर है, और सामना करने के लिए तैयार है बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर श्रीरंग। इस बार ये डॉट चली गई गेंद। आखिरी 3 बॉल शेष इस लास्ट ओवर की, आणि संघाची धावसंख्या बोर्डावर 27 ला जवळजवळ 4 विकेट गॉन झालेले आहेत, ते म्हणजे मोरबे 40+। और इस बार यहां देखिए वो खेलने की कोशिश जरूर कर रहे हैं, लेकिन संपर्क नहीं हो रहे, लेकिन क्रिकेट के ऊपर प्यार है उनका, कदमों का प्रयोग जरूर किया है। और इसी बीच एक सिंगल मिलेगा लॉन्ग ऑन के ऊपर खेला हुआ शॉट, और एक ही रन पे संतुष्ट होना पड़ा। मोरबी 40+ टीम का स्कोर आगे जा रहा है 28-28, धाव संख्या 28। आखिरी गेंद शेष आखिरी ओवर की, लास्ट बॉल। इस बार शॉर्ट बॉल था, लेकिन इस गेंद को जरूर पुल किया है मिड विकेट के एरिया में, लेकिन दूसरे के लिए पलट चुके हैं, और इसी बीच दूसरा रन पूरा कर दिया, तीसरे के लिए पलट चुके। क्या हो जाएगा, खतरा बनेगा क्या, और लगता है अंपायर साहब क्या है, रणदीप पारकर जी बताएंगे। यस, रेफर किया उन्होंने, तो इस बार टीवी अंपायर के पास से जरूर फैसला आया है, तो जरूर चेक करेंगे कि बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, 3 रन पूरे हुए या 2 ही रन मिलेंगे। इसका फैसला अभी स्लो मोशन के तौर के ऊपर हो जाएगा। तरच याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की पाहुण्यांची शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं, आणि पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण इथे वळणार आहोत। असं म्हटलं जातं ना, अतिथी देवो भव, पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं आपली भारताची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती इथे आपली जपली जाईल।
यस 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत, नॉट आउट आहे. आणि या 3 धावेने मात्र मोरबे 40 संघाची धावसंख्या झाली बोर्डावरती म्हणजे 31 आणि विजयासाठी वावंजे 40 संघाला 24 चेंडू आणि 32 धावा. या समित सर शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. प्रथम आपण इथे इन्व्हाइट करूया आदरणीय सचिन शेठ घरत, उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत, उद्योजक एम आर घरत यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय बळीरामजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय सचिन शेठ घरत, उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत, उद्योजक एम आर घरत यांचा आपण मान सन्मान करावा. कधी पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचा मी या जाणता राजा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. केस्टेस गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपली ही महाराष्ट्राची परंपरा, भारताची संस्कृती इथे या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. आदरणीय सचिन शेठ घरत यांचा मान सन्मान इथे स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. माईची उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अगदी स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण ऑन स्क्रीन पाहत आहोत. यानंतर मी विनंती करेल आदरणीय दिघोडे सरपंच कीर्तिनिधी हसुराम पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील यावं. दिघोडे ग्रामपंचायत सरपंच कीर्तिनिधी हसुराम ठाकूर साहेबांचा देखील मान सन्मान इथे केला. तो आदरणीय लहू पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान करावा. दिघोडे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच कीर्तिनिधी हसुराम शेठ ठाकूर साहेबांचा मान सन्मान आपण अतिथी मंचावरती इथे करत आहोत. ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून लहू पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. यानंतर मी विनंती करेल वैभवी इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय प्रतिशेठ ठाकूर साहेबांचा देखील मान सन्मान इथे केला जाईल. दिघोडे गावाला बिलॉंग करतात. आदरणीय संदीप शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रतीक ठाकूर सरांचा आपण मान सन्मान करावा. अगदी यंग टॅलेंटेड खरंतर व्यक्तिमत्व, वैभवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक शेठ ठाकूर दिघोडे यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने संदीप पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते हा मान सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहे ऑन स्क्रीनवरती. तर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आपला अमूल्य वेळ देऊन स्पर्धेला खऱ्या अर्थाने भेट दिली. जाणता राजा चषक 2026 मध्ये 4 चांद लावण्याचं खरं तर काम केलं. त्यांचा मी सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. बोलूया मॅचच्या दिशेने, जिथे पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल धाव संख्या मोरबे टीमने थोडं निराश केलं. प्रथम सत्रामध्ये धाव फलकावरती कमी धावा आहेत आणि तो मात्र सेकंड सत्रात जशी सुरुवात होईल तसं आपण पाहूया येणाऱ्या 4 षटकामध्ये धावा बनतील का इथून धावा डिफेंड केले जातील हे सेकंड सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे ना. मोरबे 40 संघाने 31 धावा काढल्यात आणि 32 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजे इकडे वावंजे 40 संघावर आपण ऐकूया आदित्य यांचा आवाज समोर. तर सेकंड मॅच धुंद्रे विपक्ष रिडगर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. रिडगर विपक्ष धुंद्रे, उशीर करू नका प्लीज, जेणेकरून आपण टॉस करून घेणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा अनिवार्य आहे, त्यामुळे टॉस करणं गरजेचं आहे. रिडगर टीमचे कॅप्टन आले, धुंद्रे टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच संपर्क साधा. तर सचिन शेट्टी यांना मी विनंती करेल की आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सेकंड मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच चालू सुद्धा. चला धुंद्रे टीम कॅप्टन यावं लगेच आपण टॉस करण्यासाठी. आमचे मार्गदर्शक सागरदादा मांडवकर यांची देखील आम्हाला इथे उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील जाणता राजा चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो. तर जाणता राजा ट्रॉफीची आपण स्पर्धा पाहतो आणि ज्यांचं इथे शुभागमन झालं सचिन शेट अर्थातच पिंट्या शेट आणि उल्वे नोड चा क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून ओळखला जातो आणि उल्वे नोड क्रिकेटला शिस्त लावणारं एक असं व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड हाऊस आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व
सचिन शेट करत अर्थातच पिंट्या शेट आणि यांच्या शुभ हस्ते काव्या 11 चेरोबा धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करतील शौर्य 11 रेडकर. टॉस होईल तर टॉस जिंकलाय रेडकर संघाने. डिसिजन इथेच द्यायचे फिल्डिंग. तर आज सर्व आमची मान्यवर मंडळी सचिन शेट अर्थातच पिंट्या शेट ज्यांना आपण पाहिलं रायगडच्या अनेक स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि आज जाणता राजा ट्रॉफीमध्ये साहेबांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. आज त्यांचे सर्व सहकारी मित्र जाणता राजा ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव अर्थातच सचिन शेट अर्थातच पिंट्या शेट आपण पाहतोय काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती पाहिली आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना पाहिलं. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम धुंद्रे आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबा कारण 2 तास स्पर्धा मागे पडले आणि आता या सूचनेकडे आपण लक्ष द्या. धन्यवाद. येस थँक्यू व्हेरी मच सागर सर. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमा पार 4 धाब्यांकरता हा चौकार. मध्ये 31 बनल्यात आणि 32 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये बावनचे संघ हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेटचा फटका चांगलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल निघून चाललाय सीमा पार. दॅट्स अ फ्लॅट अँड पॅरल स्ट्रोक. षटकार. एक्झॅक्टली चेक केलं जाईल. WTC वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार याची आपण चाचपणी इथे केली जाईल कारण प्रत्येक रन्स किती इम्पॉर्टंट आहे. फटका चांगला आहे. दमदार फटका सजवला होता. एक्झॅक्टली चेक केला तर WTC वाहिनीच्या माध्यमातून. इट्स माहिती षटकार आलाय आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा वाचवायच्या होत्या परंतु नरेश फडकेचं पहिलं षटक खूप मागणं राहिलंय. टोटल 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. येणारे 18 बॉलने मैदानाच्या आतमध्ये समीकरण 20 धावेची अजूनही गरज. 18 चेंडू आणि 20 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात प्लेड अँड बोल्ड. इथून मात्र माघारी परततोय सलामीला आलेला कैलाश गोंदले. बॅक टू द पवेलियन. लवकरात लवकर बॅट्समॅन रेडी ठेवा. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फार आपल्याला कमी पाहायला मिळाली. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. एका षटकात मॅच फिरवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. एक विकेट किंवा एखादा मोठा षटकार देखील या खेळाचं चित्र बदलू शकतो. जोपर्यंत आपण मैदानात उभे आहोत तोपर्यंत आपण हरलो नाही असं मात्र स्वतःला सांगा. शेवटच्या श्वासापर्यंत लढा कारण नशिबात नसेल तरी कष्टाने विजय हा खेचून घेता येतो. अतून मात्र चांगलं कष्ट परिश्रम आणि जिद्द चिकाटीने गोलंदाजी केली तर मोरबे टीम या मॅच मध्ये निश्चितरित्या कमबॅक करेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या परंतु दुसऱ्या षटकाला त्याची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज दीपक या गोलंदाजाने. सुरुवात चांगली झाली या षटकाची. टोटल 17 बॉल अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. पहिला सामना नेक्स्ट मॅच रेडघर विपक्ष धुंद्रे या दोन टीम दरम्यान पाहायला मिळेल. टॉस देखील झालाय. मॅचला कोणताही विलंब होणार नाही याच्याकडे सर्व टीमने आता लक्ष द्या. सामने 4 षटकाचे आहेत. नेक्स्ट बॉल दुसऱ्या षटकाला सुरुवात. राऊंड द विकेट नो हलक्याने डिफेन्स करण्याचा प्रयत्न कट करायचा होता. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती धावा मिळतील त्यामध्ये फक्त सिंगल डबलने धाव संख्या पुढे चालले. टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 13 ऑन अ बोर्ड. वाबनच्या टीमला देखील माहिती आहे की लो स्कोरिंगची मॅच आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारण्याची गरज नाहीये.
चांगल्या बॉलवरती आपल्याला सन्मान आणि खराब बॉलवरती प्रहार जर आपण केला तर जे टार्गेट सेट केले मोरबी टीमने त्या टार्गेट पर्यंत आपण सहजरित्या पोहोचू शकतो. असा कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळी देखील बॉल तटवलाय. वाईट लॉंग मध्ये मारण्याचा प्रयत्न. काशीनाथ वाघे बॉल पर्यंत येतील, बॉल पकडतील फेकतील तोपर्यंत 2 धावा काढण्याचा अवधी निश्चित होता आणि 2 धावा मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट वाबंज टीमच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुभाष गोदले आणि तिसऱ्या क्रमांकावरती दशरथ. खर तर या फलंदाजाला आपण पाहतो 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि इथून मात्र चौकार षटकार मारू दिले जात नाही. चांगली गोलंदाजी केले ते दीपक फडके या गोलंदाजाच्या माध्यमातून. दीपक पाटील माफ करा. हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्या कारणामुळे हाही बॉल निर्धाव. दुसरं षटक चांगलं राहिलंय कारण पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या. पहिले 4 बॉल चांगले होते नरेश फडकेचे परंतु अंतिम 2 बॉलवरती 10 धावा आल्या. त्यामुळे थोडं मागणं षटक राहिलंय. लिडिंग एज लागली होती. कॅचची संधी कॅच गमावले. क्रिकेटमध्ये कॅचेस फार महत्वाचे असतात. पकडो कॅच जितो मॅच नेहमी आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे मात्र झेलभूमीला दान दिलं केला जातोय. 1 धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या 16 या आकड्यावरती. उर्वरित 13 बॉल आणि अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता. त्यामुळे सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. अगदी रंगतदार सामना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना न्यायचा असेल तर मात्र इथून विकेट्स आणि डॉट बॉल घेणं मोरबी 40+ टीमला फार गरजेचं आणि तो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न गोलंदाज दीपक पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. खोलवर पद्धतीचा बॉल. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. फक्त 4 धाब्यांचं हे षटक राहिलं आणि अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. बॅटिंग करत असताना बाबांची टीम जाऊन पोहोचले. बघा इथे पारितोषिक आले. दशरथजी वलपकर साहेब यांच्याकडून सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार 3000 रुपये बाळराम मुंडे साहेब पुरस्कर्ते. आणि आपण पाहतोय जाणता राजा ट्रॉफी आणि या स्पर्धेला काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली ते गमाल उल्वे नोड कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सचिन शेट गरत अर्थातच पिंट्या शेट आणि सन्माननीय कीर्तिनिधी ठाकूर साहेब सरपंच दिगोडे 444 किंग आणि यांच्या वतीनं जाणता राजा ट्रॉफी या स्पर्धेला 1 लाख रुपयाचा आम्हाला सहकार्य मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. सचिन शेट गरत अर्थातच पिंट्या शेट यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि दिगोडेचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांचा आम्ही विशेष धन्यवाद. जाणता राजा ट्रॉफीला 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात काशीनाथ वाघे यांचा पहिला बॉल आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल अगदी चौथी धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या पुढे चालले. 17 धाबा स्कोर कार्ड वरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आपण पाहतो. उर्वरित 11 बॉलचा अजूनही खेळ बाकी आणि धाव संख्या आपण पाहतोय 15 धाब्यांची आवश्यकता आहे. 11-15 तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने पाहतो हर्षद पांचाल यांच्या माध्यमातून मोरबी टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. WTC वाहिनीच्या माध्यमातून ते देखील एन्जॉय करतायत. त्यांचं हार्दिक स्वागत. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सिंगल धाव मिळते. सिंगल नवीन एक सूचना देतो. नेक्स्ट मॅच बॅटिंग टीम जो संघ फलंदाजी करणारे त्यांनी खेळाडू कक्षाकडे गेला तरी चालेल. तर रीडकर आणि दुंद्रे संघ जो संघ बॅटिंग करणार आहेत त्यांना विनंती करेन दुंद्रे संघ आपण खेळाडू कक्षाकडे गेलात तरी चालेल कारण आता मॅचेसचा लोड भरपूर आहे आणि आयोजकांकडून सूचना आल्यात. यस द मॅसिव्ह हिट. चेंडू चाललाय सर सीमा पार. इट्स मच निडेड. षटकार. षटकाराने मात्र या आपण पाहतो स्कोर कार्ड वरती धाबा 24 पाहायला मिळत आहेत. अगदी चांगलं षटक हाताळण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये काशीनाथ वाघेचं आपण पाहिलं परंतु चौथ्या बॉलवरती जसा ओव्हरपिच बॉल पट्ट्यामध्ये आला पाठवलं सरळ सीमा बाहेर. सीमारेषेच्या बाहेर 6 धाबींकरता आणि इथून मात्र पुन्हा एकदा ऑप्शन बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा करून कव्हरच्या मधून बॉल फुलकावणी जरूर दिले फिल्डरला आणि त्या कारणाने इथे 2 धावा मिळत आहेत. थोडेसे फंबल झाले फिल्डर त्यामुळे 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पुढे चालले. 26 धाबा स्कोर कार्ड वरती. येणार अजूनही 6 धाब्याची आवश्यकता. येणारे 7 बॉल
आणि 6 धाब्याची आवश्यकता. इथून डॉट बॉल विकेट मिळवावे लागतील मोरबे टीमला आपल्या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करायचे तर. हो चांगला बॉल, अगदी खोलवर पद्धतीचा बॉल, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर केला आणि अंतिम बॉल वरती कोणतीही धाव नाही अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस 1-5-26 धावा स्कोर कार्ड वरती. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता बाबांच्या टीमला. टुलवेकर यांनी खरं तर आज 40+ मध्ये पदार्पण केलं. मोठे 40+ या संघामध्ये आज पहिलीच मॅच कैलास टुलवेकर यांची आपल्याला पाहायला मिळते. आता अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. मोरबे 40+ टीम आपण थोडा स्पीडअप करा बा, उशीर करू नका. 2 तास करता सामने डिले झालेत आणि आज आपल्याला टोटल 11 मॅचेस उरकायचे आहेत. मेगा फायनल 40+ ची देखील आपल्याला आज खेळवायचे. त्या कारणामुळे आम्ही थोडीशी गती वाढवतोय सामन्यामध्ये. 3 षटकाची समाप्ती झाली. सेकंड सत्राला आपण पाहतोय. टोटल 26 धावा स्कोर कार्ड वरती. आता समीकरण येणारे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा, इथून धावा वाचवल्या जातील का? नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. 4थ्या षटकामध्ये प्रकाश वाघे या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली नरेश फडके या खरं तर कॅप्टन आपण पाहतो. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. 9 विकेट हातामध्ये आहेत वावजे टीमच्या. सलामीला आलेला खरं तर फलंदाज सुभाष गोंधले अजूनही खेळपट्टीवर आहे. 12 बॉल फेस करत असताना 23 धाबा सुभाष गोंधलीच्या बॅट मधून आले. अगदी आक्रमण पाहायला मिळालं. सुभाषच्या माध्यमातून चांगली खेळी केली जाते. 6 बॉल 6 धाब्याची गरज. प्रकाश वाघे ऑन द ट्रॅक सज्ज आहे गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डेथ ओव्हर मधला. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डरला आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात. हो यावेळी पहिलाच बॉल आपण पाहतोय. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझर मध्ये. विकेट किपर कडून चुकी झाली आणि बॉल लॉंग स्टॉप रिझर मध्ये 4 धाब्यांकरता चौकार. विकेट किपर कडून चुकी झाली. अगदी ब्रश केलं होतं बॉलने यष्टनला. हलकासा बेल्स देखील ब्लिंक झाल्या. बघा नवीन आयोजकांकडून सूचना येतात. 40+ चे जे संघ आज खेळणार आहेत त्यांनी जर आपण आला असाल तर आयोजकांशी रिपोर्टिंग करायचे, कारण आता मॅचेस डिले झाल्यात 2 तास. तर आता कुणासाठी आमचे आयोजक वेट करणार नाही. या सूचनेकडे आज जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती करेन आपण आल्यानंतर आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. यस निश्चित. उर्वरित 5 बॉल आणि अजूनही 2 धाब्याची आवश्यकता. चौकार नशिबाची साथ क्रिकेटमध्ये बाबांच्या टीमला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर असणं देखील फार गरजेचं आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. हो यावेळी मॅच फिनिश, सामना फिनिश केलाय. अखूट टप्प्याचा बॉल डीप फाईन लेग रिझर मध्ये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळते. 4 धाब्यांकरता चौकार आणि इथून मात्र सामना जिंकलाय बाबांच्या 40+ टीमने. हार्दिक अभिनंदन. कुणाचे वेट करू नका. कारण यस कैलास टुलवेकर यांना आपण खऱ्या अर्थाने पाहतो पदार्पण झालं. सागरदादा आज पहिली मॅच होती. फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळाले, परंतु मोरबे टीमने सामना गमावलाय. सामना जिंकला वाबांच्या टीमने. आले लेट पण झाले शेट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. हार्दिक अभिनंदन वाबांची टीम. आणि या सामन्याचा सामनावीर 12 चेंडू ज्याने फेस केले आणि 23 धाब्यांचं मॅरेथॉन इनिंग